आंबे खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील पहिला केसर आंबा जो आहे तो एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेला आहे। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की केसर आंब्याची पहिली पेटी जी आहे ती कोकणातील देवगड या ठिकाणावरून शेतकरी जे आहेत त्यांनी पाठवलेली आहे। या ठिकाणी 5 डझन आंब्याची ही जी पेटी आहे त्याची विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे जे आंबे विक्रीला जे आहे ते आजपासून सुरुवात होत आहे। तब्बल आज या पेटीला 15 ते 16 हजार रुपये चा भाव जो आहे तो भेटणार आहे। त्यामुळे नेमकं आता शेतकऱ्यांकडून जाणून घ्या, व्यापाऱ्यांकडून जाणून घ्या की नेमकं काय सांगाल सर, आंब्याची पेटी दाखल झालेली आहे, काय आनंद व्यक्त करा। आज देवगड तालुक्यातले वाघोटण गावचे शकील मुल्ला म्हणून एक प्रगतीशील शेतकरी आहेत, त्यांनी आज या केसर आंब्याची मूर्त केलेला आहे आणि हा पहिलीच पेटी यंदा मार्केटचा जर 2025च्या हंगामाचा जर आपण विचार केला तर आज ही पहिलीच पेटी आलेली आहे। यांच्या बागेमध्ये जवळजवळ आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये 10-15 पेट्या अशा त्यांच्या जसजशा तयार होतील तशा येणार आहेत। आणि जर आपण यंदाच्या आंबा हंगामाचा जर विचार केला तर यंदा आंबा हंगाम जो आहे तो यंदा लेट आहे, कारण गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये आंब्याची आवक रोज मार्केटमध्ये काही ना काहीतरी आंबे येत होते। फेब्रुवारीमध्ये जवळजवळ रोजच्या 200 ते 300 पेट्या चालू झाल्या होत्या आणि आंबा हंगाम चालू झाला होता। परंतु यंदा नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडल्यामुळं यंदा आंबा हंगामा लेट झालेला आहे। यंदा शेतकऱ्याला जेमतेम 60च दिवस मिळतील का त्या 60 दिवसामध्ये तो आंब्याच्या पेट्या पाठवेल, तर अंदाजे 15 ते 20 मार्च पासूनच जोरात आंबा हंगाम चालू होईल। आणि ह्याचा जर बाजारभाव जर बघितला तर यंदा याला बाजारभाव 5 डझनाची ही जी केसर आहे तर अंदाजे 15 ते 16-17 हजार रुपयाला ह्याचा बाजारभाव होईल। आत्ताच मी गिरायकाला माल दिलेला आहे, आता गिरायक गोडाऊनमध्ये जाऊन तो माल खाली करेल आणि मग तो एक बाजार भरेल, परंतु अंदाजे हा रेट 100% त्या शेतकऱ्याला मिळेल असा अंदाज। पुढेच हंगाम सुरू व्हायला यंदा 1 ते 1.5 महिन्याचा उशीर आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबे आले असले तरी सामान्य ग्राहकांना आंबे परवडतील तो दिवस यायला अजूनही मार्च 2025 उलटण्याची वाट त्यांना पाहावी लागणार आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।